शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यावर मारहाणीचा आरोप. आत्महत्येची धमकी दिल्यानं खळबळ लोणार. तालुक्यातील चिखला काकड गावात शनिवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संजीवनी वाघ, शिवसेना उबाठा महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख यांच्यावर गावातील काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संजीवनी वाघ यांनी गावचे सरपंच व त्यांच्या समर्थकांवर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. तसेच या घटनेदरम्यान अंगावरील कपडे फाडल्याचा दावा त्यांनी केला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही व्हिडिओमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचे दिसत असल्याची चर्चा आहे. घटनेनंतर गावात तणाव वाढला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान संजीवनी वाघ यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर सगळं संपलं असे लिहित आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भातील वादातून हा प्रकार घडल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोलिसांकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. गावातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.